नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि बघा, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या संसदेत महिलांना आरक्षण असावं अशी मागणी होती. म्हणजे ब्रिटिशांना सुद्धा भारतीय महिलांनी अशी मागणी केली होती, पण ती मागणी तेव्हा मंजूर झाली नाही. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरही बऱ्याच वेळा असे प्रयत्न झाले. एस.डी. देवेगौडांनी याचं बिल मांडलं होतं, त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा मांडलं होतं, त्याचबरोबर मनमोहन सिंगनं सुद्धा हे बिल संसदेमध्ये मांडलं होतं. परंतु हे आतापर्यंत घडलं नव्हतं. पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नुकतंच महिलांना 33% आरक्षण मिळावं यासाठीचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं आणि हे विधेयक आता मंजूर झालेलं आहे. याचा अर्थ असा की आता महिलांना संसदेत जाता येईल, म्हणजेच विधानसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण आता मिळणार आहे. पण याचा अर्थ असंच नाही की बायांनी आपल्या हातातलं काम सोडून द्यावं, लगेच प्रचाराला लागावं, नवऱ्याला म्हणावं की तुम्ही म्हणत होते ना तुला काय कळत नाही बस घरात, तुला काय कळत नाही बस घरात, आता पहा मी आमदार होते, आता पहा मी खासदार होते. गडबड करायची नाही. गडबड याच्यासाठी करायची नाही, कारण हे विधेयक आता नेमकं संसदेत मंजूर झाले. संसदेतून आता परत हे घटक राज्याकडे जाईल, त्याच्यातल्या अर्ध्या घटक राज्यांनी याला पुन्हा मंजुरी द्यावी लागेल. त्यानंतर राष्ट्रपतींच्या याच्यावर सही होईल आणि त्यानंतर मग या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. आणि विशेष म्हणजे याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आता लगेच 2024ला मग आपल्या घरातल्या ज्या बाया गप्पा मारत होत्या त्या संसदेत जाऊन महत्वाच्या कामाच्या गप्पा मारतील का? म्हणजे घरात ज्या बिनकामाच्या गप्पा बंद होतील आणि संसदेत जाऊन महत्वाच्या गप्पावर चर्चा होईल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर 2024ला हे होणं शक्य नाही. तुम्ही म्हणाल असं का? कारण की हे जे सगळं आहे आरक्षण किंवा हे ज्या सीट त्या महिलांना आरक्षित म्हणून दिल्या जाणार आहेत, ह्या सगळ्या 2021च्या जनगणनेवर आधारित असणार आहेत. मग आता 2021ची जनगणना झाली का? झालीच नाही, कारण चायनामधून आपल्याकडे एक बाळ आलं कोरोना नावाचं, आणि त्या बाळानं आपले हातपाय असे पसरवले की आपल्याला काहीच करू दिलं नाही 2 वर्ष. त्याच्यामुळे आपली जनगणना सुद्धा झाली नाही. आता कदाचित जनगणना 2024, 25, 26 पर्यंत पूर्ण होईल. मग त्याच्यावर आधारित हे आरक्षण लागू होईल आणि हे आरक्षण जवळपास 2029च्या निवडणुकीमध्ये लागू होईल किंवा 29च्या निवडणुकीमध्ये 2029च्या लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये कदाचित महिला उभं राहू शकतील. मग तुम्ही म्हणाल सर त्याला तर खूप दिवस बाकी आहेत, मग 2024 नंतरही पास करता आलं असतं, मग इतक्या लवकर काऊन? तर बाबा कसं असते, कधी कधी जर आपल्याला असं वाटलं पोरग किंवा पोरगी हातची नाही, तर आपण तिची सोयरीक आधीच करून ठेवत असतो. लग्नाला उशीर का होईना, 2 वर्षानं 4 वर्षानं का लग्न होईना, पण सोयरीक आधी करून ठेवतो. हे तशातलाच प्रकार आहे. 2024 कोण पाहिलं, कोणाची सत्ता येते, कोणाची जाते. त्याच्यामुळे आतापासून जर आपण त्या बाबतीत काहीतरी दिलं की महिलांना आरक्षण, महिलांना आरक्षण, महिलांना आरक्षण, तर कदाचित 2024ला परत ते सत्तेत येऊ शकतात आणि मग 2029ला लागू बी होऊ शकते. अशा पद्धतीने ते लांबवलं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की महिलांना आरक्षण दिल्याचे फायदे काय आणि तोटे काय आपल्याला पाहावं लागेल ना. आता आरक्षण दिलं म्हणल्यावर संसदेचं वाटोळं करायचंय का त्याच्यातून भारताचं चांगलं भविष्य घडवायचंय हे आपल्याला पाहावं लागेल. म्हणून आता पहा, याच्या आधी सुद्धा आपण महिलांना आरक्षण दिलेलं आहे बरं का निवडणुकांमध्ये. म्हणजेच 1993ला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, महिलांना ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे काही राज्यांनी 33% दिले, तर काही राज्यांनी पार 50% पर्यंत आरक्षण दिले. जसं महाराष्ट्रात 50% आहे की नाही, तमिळनाडूत 50% आहे, असं 50-50% पर्यंत काही राज्यांनी याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. पण आपण पाहतो की आरक्षण जरी दिलेलं असलं तरी गावात सरपंचीन बाई फक्त झेंडा वंदनला येते, दोरी वळते, तिचा एक फोटो निघतो, बाकी दुसरं सगळं काम म्हणजे कोणतं की रोड, डांबर, गिट्टी, गावातले संडास, बाथरूम, सगळं खाण्याचे काम कोण करते? सरपंच करतो. म्हणजे जो नसतो, पण सरपंचीन बाई फक्त काय करतात, येऊन दोरी वळतात. मग तसं तिथं आपण 50%, 33% आरक्षण देऊन सुद्धा महिला म्हणाव्या तशा सक्षम झाला नाही किंवा महिलांचं म्हणावं तसं नेतृत्व निर्माण झालं नाही. पण राज्यघटनेमध्ये जरी समजा आपण 73व्या 74व्या घटना दुरुस्तीने हे केलेलं असलं तरी आता नवीन जे विधेयक पास झालं किंवा नवीन जे कायदा येणार आहे याच्यानुसार विधानसभा आणि लोकसभेमध्ये ज्या महिला जाणार आहेत त्याचे फायदे काय होणार आहेत बरं आपल्याला? तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो बघा, याचे फायदे असे आहेत की महिलांचा जो आवाज आहे तो आता संसदेमध्ये गाजणार आहे, गुंजणार आहे. म्हणजेच महिलांवर होणारे जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, याला आता एक बळ मिळणार आहे आणि संसदेमध्ये याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जाईल. म्हणजेच महिलांचे अत्याचार, अन्याय कमी होण्याची इथं संधी आपल्याला दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट काय की इथलं महिला नेतृत्व सक्षम होईल. म्हणजे आपण जे गप्पा मारतोय की नाही स्त्री पुरुष समानतेच्या वगैरे, तर पहा ही इतकी दुर्दैवी घटना आहे की ज्या देशामध्ये स्त्री पुरुष समानता आहे म्हणून आपण इतके दिवस झाले बोंबलत हिंडत आहोत, तरी सुद्धा त्या देशात महिलांना आरक्षण द्यावं लागते. म्हणजे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा ठीक आहे, दुर्दैवी का असणं, पण महिलांना आरक्षण भेटतं ना चांगली गोष्ट आहे. तर काय होईल, महिलांचा संसदेतला टक्का वाढेल, म्हणजेच त्याचा सहभाग वाढेल, म्हणजेच त्यांच्या आवाजांना
आणखी जास्त ऊर्जा मिळेल, न्याय मिळेल, नवीन नेतृत्व, सक्षम नेतृत्व तयार होईल. महिलांचे मुद्दे प्राकर्षाने जे पुरुषांना कळत नाहीत किंवा भारतामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या महिलांच्या मुद्द्यांवर तिथं चर्चा होईल, त्यानुसार कायदे होतील किंवा वेगवेगळ्या बाबतींमध्ये महिलांचं जे देशाच्या जडणघडणीतलं जो प्रमाण आहे ते वाढवून देशाच्या जडणघडणीत महिलांचा सहभाग वाढेल. एवढे सगळे त्यांना फायदे होतील. पण तुम्हाला सांगतो हे फायदे नगण्य आहेत. या फायद्यामध्ये एकही असा फायदा नाही की जो खरंच वास्तवात येईल. कारण महिला इथल्या आमदार झाल्या, खासदार झाल्या, काही झाल्या. आता सध्या भारताची महिला एक राष्ट्रपती आहे, त्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू. त्या राष्ट्रपती पदावर आहेत, याचा म्हणजे काय नेमका फायदा आहे किंवा काय झालंय, त्यांनी कोणते असे निर्णय घेतलेत, काय केले, काही नाही, आपल्या सगळ्यांना माहित आहे. किंवा यापूर्वी सुद्धा राष्ट्रपती आपल्या इथं महिला होत्या, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, त्यांनी सुद्धा असं काय विशेष कार्य केलं, काय नाही. काय होतंय माहितीये का आपल्या इथं, की महिला कितीही पुढे गेल्या तरी शेवटी कसं असते, नवरा तिला म्हणते तुला काही कळत नाही ग बस, है की नाही, तुला माहित नसते याच्यातलं, तू बोलत जाऊ नये, तुला म्हणलं तेवढं कर, आगाऊचं काम करत जाऊ नको, आगाऊ बोलत जाऊ नको. तर ही जी मानसिकता आहे, ही डोक्यातली मानसिकता बाहेर निघणं गरजेचं आहे. तुम्ही त्याला किती आरक्षण द्या, काही करा, पण याच्यामधला सगळ्यात मोठा तोटा काय, जसं मी तुम्हाला पाहिलं असेल की तुम्ही व्हिडिओचं टायटलच आहे की 33% महिलांना आता आरक्षण, है की नाही, आणि मग होणार सत्यानाश. तर काय सत्यानाश होणार आहे बरोबर पहा, एकूण भारतामध्ये 545 लोकसभेच्या सीटा आहेत, त्यापैकी 543 लोकसभेच्या सीटा ह्या जनतेतून निवडल्या जातात आणि 2 आपण अँग्लो इंडियन्स घेत असतो, बरोबर आहे. म्हणजे या 543च्या 33%, आपण फक्त सध्या लोकसभेचा विचार करू बरं का, घटक राज्यांच्या विधानसभाचा विचार आपण सध्या करू नये, फक्त लोकसभेचा विचार करू. तर या 543 पैकी 181 जागा राखीव होणार आहेत महिलांसाठी. किती? 181 जागा. मग या 181 जागा राखीव होणार आहेत, ह्या जागा दर निवडणुकीच्या वेळेस रोटेशन पद्धतीने बदलणार आहेत. म्हणजे समजून घ्या, आता हिंगोलीला 2024च्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये खासदार हेमंत पाटील निवडून आले होते. आता 2024ला जर ही जागा महिलेला सुटली तर हेमंत पाटलाच्या जागी इथं कोणती तरी महिला उभी राहणार आणि परत 2029ला परत रोटेशन नुसार बदललं की महिलाच्या ऐवजी परत इथं पुन्हा कोणी उभं राहू शकेल आणि परत त्या महिलेचं जागा दुसरीकडे जाईल, म्हणजे नांदेडला वगैरे जाईल. म्हणजे पहा, आता जे खासदार आहे तो पुढच्या वेळेस पुन्हा परत खासदार होऊ शकतो का? नाही. म्हणजे 362 खासदार तर 100% बदलणार आहेत. 362, 180च्या दुप्पट, 362 तर 100% बदलणार आहेत. पण ते कोणते बदलणार आहेत हे माहित नसल्यामुळं 543ला 543 खासदारांना असं वाटत राहणार की आपली सीट पुढच्या वेळेस असेल की नाही, म्हणजे आपण पुढच्या वेळेस या मतदारसंघाचे खासदार असू की नाही. तर याचं उत्तर असेल नाही, कारण त्याला गॅरंटीच नाही, कारण 100% मतदारसंघ बदलणारच आहे. मग अशा वेळेला आपण पुन्हा जर याच्यामध्ये याव की नाही आपल्याला माहित नाही, मग काय खरंय बापू, घे हात धुवून. मग ते हात धुवून घेतील. इतके दिवस ते फक्त रस्ते खायचे, डांबर खायचे, गिट्टी खायचे, संडास खायचे, घरकुल खायचे आणि थोडं बाकीचं काही खायचे. आता ते लोकांचं रक्त सुद्धा पितील, कारण त्याला माहिती आहे पुढच्या वेळेस आपण नाही. बहिती गंगा मी हात धुलो. आणि सगळ्यात मोठा धोका इथंच आहे, इथल्या जनतेचे इतके हाल होणार आहेत ही पद्धत आल्यावर. कारण रोटेशन पद्धतीने प्रत्येक वेळी खासदार बदलणार, त्याला पुन्हा आपलं तेच भ्रष्टाचारी तोंड घेऊन जनतेसमोर जायचं कामच पडणार नाही. 5 वर्षात जे काय धुवायचं ते धुवायचं, खायचं ते खायचं आणि 5 वर्षानंतर रफू चक्कर आणि पेन्शन आयुष्यभर मिळवायची. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा धोका हा इथं निर्माण झालेला आहे. तर बघा, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो इथं. धन्यवाद.